पिंपळवडी गावामध्ये पूर्व महाराष्ट्राला यांनी आपल्या वक्तृत्वाला वेळ लावलं. जिल्हा परिषदेचे आमदार अमरजी मिटकरी साहेब, त्याचप्रमाणे सर्व समावे किशोरचे ग्रामीण काही व्यासपीठावर सगळे मान्यवर मंडळी उपस्थित असलेल्या बांधवांनी होईल. मिटकरी साहेब 45 मिनिटाची 15 मिनिटं केली पाहिजे. त्याच्यामुळे आता यांचा कोणत्या विषयाला स्पर्श करावा, परंतु थोडा न्याय मी सगळ्या विषयांना देतो. त्या प्रवेशद्वाराचं आपण आम्ही उद्घाटन केले. प्रवेशद्वार या ठिकाणी आमच्या सगळ्या सहकार्याने, विशेष करून नवरात्र मंडळामध्ये त्यांचं पहिलं सुरुवात झालं. अरुण शेठ वामन मला बोलले आपण काही या दिवशीच्या माध्यमातून या ठिकाणी घटनेच्या माध्यमातून करावी. अजितदादा वाघालीदादा या प्रकारे तिची साथ दिली. रघुनाथ शेट्टी यांनी पहिल्याच 5 लाख रुपये आपले वडील आणि आजोबांच्या स्मरणार्थ जाहीर केले. लोकांवर दडपण आलं साधी सगळ्यांच्या रक्कमा मोठ्या ठिकाणी जाहीर व्हायला लागल्या. आपल्या शेजारी बसलेले किशोरचे दांगड साहेबांनी 5,55,000 आणि 70 प्रकारची देणगी त्या ठिकाणी जाहीर केली. बाळासाहेब ठाकरेंनी मोठे योगदान दिलं. सगळ्यांनी सहकार्य केलं. समाजांना आम्ही संदीप भाऊ आणि संजय भुजबळ आपली घोषित समिती रघुनाथ शेट्टी मंगेशांच्या नावावर सगळे पैसे ठेवले. अनेक प्रकारच्या अडचणी आल्या, परंतु त्या ठिकाणी ठेकेदार आणि जो आपला वास्तू शरद आहे दोघंही वामन ग्रामदेवता नळगंगा मातेचे भक्त असल्या कारणानं त्या ठिकाणी त्यांनी अत्यंत अल्प मोबदल्यामध्ये सेवा दिलेली आपल्या सगळ्यांना माहीत आहे. स्पर्धेच्या पाठीमागून अनेक अडचणी आल्या. तोफे वास्तवाने तिथं सतत पाठिंबा दिलेला आहे. आणि आज प्रवेशद्वाराचं काम कोरोनाच्या काळामध्ये सुरू झालं. 5-6 वर्षाचा कालावधी नाही वाटत तरी गेला, पण सगळ्या मंडळींनी त्या ठिकाणी चांगल्या प्रकारचं सहकार्य दिलं. त्याच्यामध्ये देणगीदार असतील, काही सूचना करणारे ग्रामस्थ असतील, आम्हाला समजून घेणारे असतील, ठेकेदारांना समजून घेणारे असतील, ह्या अशा पद्धतीने हे काम उत्कृष्ट अशा प्रकारचं काम झाले. त्या कामाच्या सोबत छत्रपती शिवरायांचा पुतळा किती शिवनेरीच्या साक्षीला त्या ठिकाणी उभा होता. त्या पुतळ्याच्या ठिकाणी मोठा पुतळा बसवण्याचं ठरलं. आणि मग या पुतळ्याची देखभाल जतन कसं होईल, महाराजांवर अतिशय प्रेम असल्यामुळे शरदादांनी या पुतळ्याची देखभाल जबाबदारी घेतली. नगर परिषदेच्या साह्यानं आमच्या पिंपळवडी ग्रामपंचायतमध्ये संदीप भाऊ रेड्डी असतील, नीतीभाऊ ठाकरे असतील, मला वाटतं प्रतिभानाथ साळव आम्ही अनेक सहकार्यांनी या पुतळ्याचं 4-5 वर्ष जतन केलं. आणि आज हा पुतळा त्या ठिकाणी विराजमान झाला. मिटकरी साहेब आपण ज्या गावात आला ते आमदार शरददादांचं गाव आहे. शरददादांबद्दल मला थोडीशी काही वाटचाल आहे. माझ्या गावातल्या बऱ्याचशा कार्यकर्त्यांना ती ज्ञात नसते. आता परत या विषयावर माझं भाषण होईल की नाही काय सांगता येत नाही, परंतु आपण आता बारकाईने ऐकावर हेच पुढं सांगत तरी चालेल. मग भारती शेठच्या बाबत होता शरददादाच्या आवडत असेल कार्यकर्त्यांना माझी ही विनंती त्या निमित्तानं राहणार आहे. शरददादांचा जो काही कुटुंब आहे त्यांचे 4-5 चुलते मुंबईला भाजीपाल्याच्या व्यापारामध्ये, मग शालेय शिक्षण झाल्यावर शरददादांनी सुद्धा त्याच्यामध्ये आपला सहभाग नोंदवला. मुंबईला त्यांना राजकारणाची मला वाटतं पहिल्यापासून आवड असेल की काही धडपड केली, परंतु यश मिळत नाही म्हटलं ते गावाला आहे. सामुदायिक विवाह चळवळ कार्यकर्त्यांची मोठ्या संवाद होती. त्याला एक शब्द जोडला दादाने मोफत सामुदायिक शिवविवाह चळवळ. सगळ्या तालुक्यात कानाकोपऱ्यामध्ये अनेक गोरगरिबांचे प्रपंच उभे करण्याचं काम केलं. व्यक्तिगत स्वरूपात कोरोना अडचणी आल्या, कुठं जळीत झालं, अपघात झाला, स्वतःच्या खिशामध्ये हात घातला की कुटुंब त्या ठिकाणी उभं करण्याचं काम त्यांनी केलं. आमच्या तालुक्यामध्ये 4-5 महत्वाची गावं, आळे फाटा असेल, उंचूर असेल, जिंदोर असेल, नारायणगाव असेल. आपल्याला लोकसंग्राम वाढवायचे, त्यांच्या मनात काय झाली शेवटी माहीत नाही. सकाळी तिकडे गेलं 100-150 माणसं, तरुण पोरं, ज्येष्ठ मंडळी, चला नाश्त्याला. वेळापत्रक जाहीर घ्यायचं बरोबर. माझी काही तात्पुरतं आहे, परंतु दादाने ती कायम सेवा ठेवली. सकाळी दादा इथे येणार आहे काय वाटतं. एवढ्या सगळ्या तालुक्यामध्ये ते हे फिरत असताना बेडके साहेबांनी त्यांची एक दिवस गाठ पडली. म्हणजे काय रे तू लय फिरतो ग्रास व्यक्तिमत्व. बेडके साहेबांना मला आमदार व्हायचे या तालुक्यात. साहेब त्या खालीवर पाहत राहिले. मला
आमदार व्हायला आलाय म्हणलं ती होती काय आमच्या गावाला कोणाच्या ना कोणाच्या रूपानं संधी मिळू शकते. त्यांनी हे प्रयत्न केले. 2009 साली शिवसेना एकत्रित असताना त्यांनी तिकीट सुद्धा आणलं. त्यांच्या नडबडी करायला ते थोडे शिकले होते आणि उमेदवारी दाखल करायच्या शेवटच्या दिवशी बेंटे साहेबांच्या तिकीट निवडणूक होती आणि आम्ही विरार गणपतीला गेलो. त्यांची आमची भेटत बेंटे साहेब म्हणजे ठीक आहे आता आपण आपल्याला तिकीट मिळणार का. त्याच्या मला संख्येची तुमची काहीतरी गडबड झाली. यावरती एवढा मोठा नेता म्हणतो म्हणजे तिकीट दादांचं गेलं हे बी भाग जोडलेला जोडायचा राहिला. हा एक करारी माणूस आहे किती माणूस आहे. वेळ प्रसंगी दोनला फटकारायला म्हटलं तरी पण त्या काळामध्ये त्यांनी 5 वर्ष संयम घातला. त्यांची माझी भेट झाली 2004ला. त्याच्या अगोदर वल्लभश्री बेंटे साहेबांच्या निवडणुकीला पिंपरी पेठाला आली दादाची सभा होती. तिथं मला दादा भेटले. सगळं सुपर संचालन माझ्याकडे असेल. दादा म्हटलं मला 5 मिनिटं बोलायला द्या. कार्यकर्त्यांना आहे का मी सरळ दादांना बोलायला दिलं. दादानी एक 4-5 मिनिटात भाषण केल्यामध्ये त्यांनी सांगितलं आणि दादा वल्लभश्री बेंटे तिसऱ्यांदा आमदार होता. या तालुक्याला मंत्रिपद कधी देणार तुम्ही वल्लभश्री बेंटेला मंत्रिपद घ्या ही माझी मागणी. दुसऱ्यासाठी सुद्धा मागणारा कार्यकर्ता आहे. 3 वर्षांनी माझी झेडपीची निवडणूक आली. उत्तर पुणे जिल्ह्यात मी सर्वाधिक मताने निवडून आलो. दादाची माझी भेट नव्हती झाली. मी काही त्यांना प्रकारचं सांगितलेलं नव्हतं परंतु मी उमरत वगैरे भागात गेले होते. पण शरदाला सगळ्यांनी सांगितले शरदराव रेड्ड्यांना मतदान करा. त्यांनी वल्लभश्रीसाठी प्रचार केला. माझ्यासाठी प्रचार केला. आता 2014 साली त्यांनी सगळे नाव ओळखले की आता हे सेना धनुष्य हे काही करीत नाही. त्यांनी मनसे हा पक्ष स्वीकारला. बरीच आमची मंडळी त्यांना म्हणायची ढेकळात रेल्वे चालवायची मनसेचं चिन्ह ते बोलत नव्हते काय ऐकून घ्यायचे. आजच्या मार्फत एकच आमदार निवडून आला तो मनसेचा शरदाला सभा. मोठी स्पेस त्यांना त्या ठिकाणी मिळाली. जेवढं करता येईल तेवढं सभागृहात कामाने या तालुक्यासाठी त्यांनी काम केलं. पुढची निवडणूक आली. तुम्ही आले ना राजूला आपण सेट करता आमच्या बरोबर तिथं जरा ब्रेक बसला. पण त्यांनी दुसऱ्या दिवशी सांगितलं हे जय पराजय लोकशाहीमध्ये हे वेगळं मार्ग. पण माझा जो वसा आहे या सगळे जे एवढे हजारो कार्यकर्ते जमले त्यांना मी अंतर देणार नाही. आणि मग आताची जी निवडणूक झाली या निवडणुकीत त्यांनी आधीच पाहिलं होतं. या आपल्या सगळ्या युत्या आघाड्या फाटाफुटी झाल्या आणि स्टँडिंग आमदाराला जाता येईल संधी त्यांनी त्यांचा निर्णय घ्यायचा तो घेतला. मोठमोठ्या नेत्यांच्या बरोबरीने ते राहतात. दहाव्याला गेले का याच्या वतीने त्याच्या वतीने त्या कामात त्या निवडच्या वतीने त्यांचे डायरेक्ट बघायचे. कसला पक्ष आता जेवढे पक्ष असतील एवढ्या पक्षांच्या वतीने वाढीच प्राधान्य. आणि या तालुक्यात एवढ्या वर्षात कधी घडलं नाही. पहिल्यांदा अपक्ष आमदार निवडून आला हे मला तुम्हाला आम्ही या ठिकाणी सांगायचं. असं या आमदाराच्या गावामध्ये भिकारी साहेब आम्ही तुमच्या भाषणाची फॅन आहोत. दादा जेव्हा तुमच्या नावाची घोषणा केली तर आमच्या आम्ही त्याचे साक्षीदार आहोत. पुण्यामध्ये सगळ्या याचा आढावा घेतो. तुम्ही सतत सांगत असता शहराच्या हातात पेन देणारा दादा त्यांचे तुम्ही आले या निमित्तानं तुम्ही इथं आला मी तुमचं स्वागत करीन. आज त्यांची पुण्यतिथी त्यांच्या स्मारकाच्या निमित्ताने आम्ही सगळी मंडळी आज वाट पाहतो. मारुती शेठ लेंडे बद्दल आता किती मिनिटं बोलायचं ते तुम्ही सांगा. मारुती शेठ लेंडे यांचं जीवनचरित्र 2 भागामध्ये एक पूर्वार्ध आहे आणि दुसरा आहे तो उत्तरार्ध आहे. अत्यंत गरीब कुटुंबामध्ये त्यांचा रघुबाई आणि आबाजी रामजी पाटील लेंडे यांचे ज्येष्ठ अपत्य त्यांचा आंधोळे आर्मीची गुंजाळवाडी सोबत परिवार 20व्या शतकाच्या पहिल्या किंवा दुसऱ्या वर्षामध्ये त्यांचा जन्म आहे. त्या कालखंडामध्ये 3री पर्यंत शिक्षण झालं. आंधोळच्या मंडळीबरोबर मुंबईला गेले. नानाजी आवडाजी पिंगळे जे आहेत आपल्या पावळीतील त्यांचा तिथे प्रॉफिट मार्केटला फळ विक्रीचा व्यवसाय होता. त्या व्यवसायामध्ये तिथे कामाला राहिले. भिकारी काट्या कापायचा हमाली करायची नंतर व्यापार सुरू शिकले. पिंगळ्याला त्या ठिकाणी अपत्य नव्हतं. पिंगळ्याला त्या ठिकाणी अपत्य नव्हतं. त्या पिंगळ्यांनी यांच्यावर विश्वास ठेवला. त्यांची चोख जबाबदारी पाहिली. वृद्धाप काळामध्ये त्यांच्या नावावर गाडा करून दिला. मारुती शेट्टी असा व्यवसाय केला गोवा ते गुजरात. गोव्याची अंतिम हाता आपली सिंधुदुर्ग माझ्या तालुक्यापासून तो गुजरातला इकडं आपला पालघर दिला. तुमचा गोलवड असेल नागो असेल तिकडे इकडं चिकू तिकडं असेल तर आंबा पिंपवडीच्या परिसरामध्ये कवठं
भारतीय लेंडरला जॅकेट होतं, जॅकेटाला 6 ठिसे होते. पहाटे व्यापार चालू आहे. व्यापारातल्या खोली आपल्या सगळ्यापेक्षा दादाला जास्त माहिती. पिढीवर पट्ट्याची हे भरणी करीपर्यंत 3 वेळा 6 खिशे रिकामे कराव्या लागायची. इतका पैसा त्यांच्याकडे आला. माझ्या परिसरामध्ये त्यांनी 90 एकर शेती केली. किशोर शेठ 5, 7, 7, 8 बैल जर असले तर आज वेगळं मानतो आपण. 16 बैल हत्तीच्या ताकदीची 16 बैल घरापुढे बांधलेली होती. हे घोडी होती फक्त त्यांच्या त्या घड्यालाच ती बसू देत होती. बाकीच्या आमच्या वडिलांना त्यांना कोणाला बसू दिलं नाही. या पंचकृषी शेती प्रसिद्ध होती. चिकूची बाग होती, आंब्याची फार मोठी बाग. त्या आम्ही सगळ्यांनी गाई अनुभवले. बैल रात्रंदिवस डरायची. 100 गाई होत्या, 1001 लेटर होती. आजही त्या काळामध्ये आपली बेल्याची जबाबाची घडी, इकडं दगडांचा निर्माण साहेबांचा पकडा, त्या ठिकाणी आपल्या गरगोड्याला याचा विरसन गोडक्यांचा त्यांचा पकडा, हिंमत हवेली ढोबळ्यांची आणि नंतरची माडी असं 1929 साली आईच्या स्मरणार्थ त्या ठिकाणी त्यांनी 3 मजली माडी बांधली. आजही 100 वर्ष होत आले. माडी त्या ठिकाणी अत्यंत भक्कम अशा पद्धतीची आहे. अनेक चित्रपट निर्माते तिथे आले. या शेतीची, या बकऱ्याची, या बैलांची आम्हाला शूटिंग करायला मिळेल का? पण तिथं कुटुंबाने परवानगी दिली नाही. उकडी नदीच्या काठी मोठं इंजिन टाकून मोठं लिफ्ट केलं. ते लिफ्ट पाहायला सहली येत होत्या. सहली इतर कुठल्या आलेल्या नाही, फक्त त्याच परिसरामध्ये त्या सहली येत होत्या. मग त्याचे कोकणात प्रमाण कसंही या भागामध्ये आपल्या SP कॉलेजला त्या ठिकाणी टिळक रोडवर झेंडे बिल्डिंग आणि मुंबईला ते कुठं राहिले तर सदानंद बिल्डिंग राहता तुम्हाला माहित आहे. सदानंद बिल्डिंग मध्ये एक वेगळ्या प्रकारचं नामांकन या बिल्डिंग मध्ये राहायला मिळते म्हणजे. आणि एवढं सगळं स्थिर सावध झालं वयाच्या 25व्या वर्षापर्यंत. त्यांचा उत्तरार्ध चालू झाला. प्रपंचावरचं लक्ष उडालं. रघुनाथ मंदिर जे मार्केटला आहे, मार्केटच्या शेजारी, तिथं कीर्तन प्रवचन ऐकायची, भांडणामध्ये भाग घ्यायचा, वारीला जायचं. गावाला आल्यानंतर या ठिकाणी सगळ्या शाळा आपल्या काही सुविधा आहे. गावामध्ये त्यांचे 2 भावाचे मित्र होते. विष्णू येडे ग्रामपंचायत शेजारी हॉटेल होतं ते विष्णू बाबा येडे, दुसरे बाळासाहेब काकडेंचे आजोबा वामनराव त्र्यंबकराव काकडे गुरुजी. काकडे गुरुजी इकडे सगळ्या प्रकारचा हिशेब भीती घरी जरा पाहिलं पंचमाच्या चोपड्या चालण्याचं हे सगळं मांडणीकर अख्ख्या गावासाठी केलेला मार्गदर्शक खर्च तो सगळा गुरुजींचे असतील. त्यांच्याच हातात पैसा द्यायचा दुसऱ्यावर विश्वास नाही. या अनुषंगानं ही घोडदौड चालू झाली. 1929 सालामध्ये बंगला बांधल्यानंतर सावळेराम बाबा पिंपवडेकर यांनी जो महायज्ञ केला होता. पिटकरी साहेब 2 वर्ष कोणी काय असा भजन सप्ताह वगैरे ठेवत नाही. आमच्या त्या बाबांनी 2 वर्ष सप्ताह चालवला. अखंड हरणात वीरा सप्ताह, रामकृष्ण हरिजप, 12 वाड्या सहभागी व्हायच्या, आठवड्याला जागर. शेवट जो होता तो काला प्रसाद. काला प्रसादाला सुरगांचे पवार राजे असतील, त्या ठिकाणी आपले इगतपुरीकर महाराज असतील, आपले मामा असतील, या सगळ्या मंडळींना त्यांनी त्या ठिकाणी आणलं. काल्याच्या प्रसादाचा खर्च 29 साली त्यांनी उचलला. साखरेचा शिरा पाहायला तरी मिळत होता का? साखरेचा शिरा केला. साखरेवर तूप आणण्याच्या नोंदी 29 साल काही जास्त जुनं नाही. आयुधांना आठवणारी तो शिरा खाणारी लोकांनी आम्हाला सांगितलं. तिथून पुढे त्यांच्या कार्याची सुरुवात झाली. 45 सालामध्ये त्यांनी ही जी शाळा आहे, आपल्या पाठीमागे शाळेचा आहे प्राथमिक शाळा, पिंपवडी जुन्नर नगरपालिकेच्या नगर परिषदेच्या बाहेर गिब्सन साहेबांची हिवरे बुद्रुकची रामखान हिवरेचे आपल्या 1840 सालची शाळा. शाळा त्याला अपुरी पडायला लागली. मुलींना शिक्षणाच्या निमित्तानं त्या ठिकाणी प्रवेश मिळायला लागले. 8 खोल्या 1 हाती बांधून दिल्या. त्या साली आमच्या ग्रामपंचायतीने इमारत सुद्धा त्यांनी बांधून दिली. पुढच्या काळामध्ये आपले धाकटे बंधू वारले स्मशानभूमी आधुनिक या ठिकाणी झाला. 47 सालामध्ये विविध कामगारी सहकारी सोसायटीची स्थापना केली. त्याच्यानंतर आपला दवाखाना केलाय, सुट्टीगृह केले. त्यांनी हायस्कूल बांधलं. हायस्कूलच्या परवानगीसाठी स्वतःची आयकर मागायची जमीन 15,000 रुपये रोख देणगी दिली. तेव्हा 2.5 रुपये गोण होती सिमेंटची. त्या पैशाचा आता लेखाजोखा काढला तो किती झाली. या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये सुट्टीगृहामध्ये चांगली प्रसिद्धी झाली पाहिजे. स्वतः दवाखाना बांधला, तिथं डॉक्टर ठेवला. 4 वर्षांनी मान्यता मिळाली. तोपर्यंत सगळी औषधं, सगळा डॉक्टर, सगळा खर्च स्वतः केला त्यांनी. इथे मराठी शाळेमध्ये 14 जानेवारीला संक्रांतीला गावाला आले की 15 जानेवारीला जवाहरलाल नेहरूंच्या अगोदर त्यांनी बालदिन सुरू केलाय. 15 जानेवारी हा बालदिन असायचा.
आणि विरोधक शाळा होत्या, सूत कथाही होती. कापूस पेरायचा, सगळे बाजूला काढायची, मिळू पिळू टाकल्यावर काम करायचं. आणि 7वी मध्ये विद्यार्थी गेला का तो कापड तयार करा. पहिल्या नंबरच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेलं कापड विकत घ्यायचं, आयुष्यभर तेच सदरे वापरले, दुसरा सदरा वापरायचा नाही. मुलांना इथं खाऊना काय आणत होते, बदामाची फारकाची पोती होती साहेब, पोती. बाकीचा इतर काही खाऊ नाही. ही मुलं आमची मोठी झाली पाहिजे, सकट झाली पाहिजे. नंतरच्या काळामध्ये मुलांसाठी तालीम बांधून दिली, सगळं साहित्य त्या ठिकाणी दिलं. प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये बाबांनी त्या टायमाला दूध घे, पावडरचं दुधाची नुकतीच सुरुवात झाली. कोरोना दूध पाका, या सगळ्या गोष्टी त्यांनी त्या निमित्तानं सगळ्या समाजामध्ये आमच्या ग्रामदैवतानं पूर्वी पशु ओळखले होता. वामराव पाटील काकडे आणि या सगळ्या समाज जोडण्याच्या माध्यमातून पशु हत्या बंद केली. यात्रेच्या पूर्वीचा जर आपण इतिहास पाहिला त्याच्यात सुद्धा पुढाकार घेतला. मानवतेचा दृष्टिकोन त्या ठिकाणी अंगीकारलेला आहे. आज आमच्या 56-58च्या सालामध्ये अवकाळी पाऊस आला, बाजरी वेटाळण्याचा टाईम, सगळ्या बाजरीवर बुरशी पडली. ही बाजरी जर जनावरांनी खाली तर जनावर दगावणार. कातळीचं असेल, येडगावचं असेल, आपल्या सगळ्या भागामध्ये विकास सहकारी सोसायटीला ते काम दिलं होतं की तुम्ही याच्यात पुढाकार घ्या. नगर भागातला कडबा विकत आणला, सगळ्या जनावरांना मोफत वाटला, मोफत चारा वाटत. एक ट्रॉली भरली तर किती फोटोग्राफी असती दादा, याची कुठं नोंद नाही, काय नाही. परंतु गायगुडी घडली पाहिजे. काळवाडीला सुद्धा त्यांनी 56 सालामध्ये सगळ्या मराठी शाळेची इमारत बांधली. तेव्हा आम्ही सगळीकडे तालुकाभर फिरतो. मी म्हटलं इकडं जर आपल्या कर्नाटक मार्केश्वरांनी या गावांमध्ये इथे भारती शेठचं नाव कसं काय म्हटले, या बाबाकडे आमची लोक आंबेडकर शिक्षणला कामाला होती. आणि त्या लोकांनी सांगितलं की आपल्या देवळाला हे पाहिजे, त्याला हे पाहिजे. बाबांनी दिले. कोकणात जा तुम्ही, इकडे गोडवा टाक. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.